निवडिले आहे मी सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निरूपाने दिले दर्शन, नमऊनी माथा करीतो नमन. अग्निद्वारे प्रभू बोलला, अग्निद्वारे प्रभू बोलला, देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. देव मोशेस हे बोलला, देव मोशेस हे बोलला. इस्रायलाचा अधिपती होशील, कळप हा माझा तू पाहशील. इस्रायलाचा अधिपती होशील. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 46 ते 50 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 46 ते 50 ही वचने. नंतर तो गालिलातील काना येथे पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणी एक अंमलदार होता. त्याचा मुलगा कफरनहुमात आजारी होता. येशू यहुद्यांतून गालिलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा, कारण तो मरणाच्या पंथास लागला होता. त्यावर येशू त्याला म्हणाला, तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो अंमलदार त्याला म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा. येशू त्याला म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तो मनुष्य येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. प्रभूचं वचन या ठिकाणी आम्ही पाहतो. योहान त्याचा 4 अध्याय 46 ते 50 या वचनांमध्ये आम्ही पाहतो की एक अंमलदाराचा मुलाला प्रभू येशू ख्रिस्त बरा करत आहे. आणि आम्ही पाहतो की हा व्यक्ती जो कफरनहुमात होता, आजारी आहे, त्याचा मुलगा, आणि तो प्रभू येशूकडे आलेला आहे. आणि आल्याच्या नंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काना नगरात आहे, जिथं त्याने द्राक्षाचा आश्चर्यक्रम केला, पाण्याचा दाखरस केला आणि अशा ह्या गावामध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त असताना त्याची कीर्ती, त्याची वाणी आणि त्याच्याबद्दलची माहिती
जवळजवळ सर्वांना पोहोचली होती आणि लोकांनी विश्वास पण बाळगला होता. आणि त्या विश्वासामध्ये हा अंमलदार पण होता, ज्याचा मुलगा आजारी असून मरणासनावर होता. प्रियानो, आम्ही पाहतो या ठिकाणी की त्याचं जीवन, आम्ही पाहतो की तो प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. आणि ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ही घटना घडली की त्याचा मुलगा वाचणार नाही, तो प्रभूला विनंती करत आहे की तू चल आणि माझ्या बाळाला, माझ्या मुलाला फक्त आणि फक्त तू वाचव, ही त्याची विनंती होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की मी काय येऊन तुम्हाला चिन्ह आणि चमत्कार दाखवू की तुम्ही विश्वास ठेवाल. त्याच्या मनातल्या गोष्टी, त्याच्या मनातल्या विचाराला ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रगट करण्यासाठी त्याला प्रश्न केला. आणि तो म्हणतोय की मी चिन्ह चमत्कार दाखल्यावरच तुम्ही विश्वास ठेवणार काय. परंतु आम्ही पाहतो अंमलदाराचा विश्वास इतका दांडगा की तो म्हणतोय की फक्त तू शब्द बोल म्हणजे माझा मुलगा जिवंत राहील. प्रियानो, आम्ही पण जेव्हा प्रभूकडे येतो तर आमचा विश्वास एवढा दांडगा ठेवावा की खरोखरच प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. प्रभू आमचं जीवन निश्चित आशीर्वादित करेल. प्रभू आमच्या विनंतीला कधीच नकार देणार नाही. जर आम्ही ह्या विश्वासाने त्याच्या जवळ येऊ तर प्रियानो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद प्रभूनं ठेवलेला आहे. प्रभू निश्चितच आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद करून आम्हाला त्याच्या कृपेने तो भरेल. प्रभू परमेश्वर असं करण्यामध्ये आपण सर्वाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. पराक्रमी जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. या सकाळच्या समय प्रभू, तुझं वचन सांगते की अंमलदाराने विश्वास केला आणि त्याच्या विश्वासाचा परिणाम प्रभू, त्याचा मुलगा जो मरणास्तव होता तो वाचला. आजही आमच्या विनंतीला तू निश्चितच प्रभू दुजोरा देणार नाही, तर आमच्या विनंतीला तू ऐकून आमच्या प्रार्थनेचं होय बाप्पा उत्तर देणारा देव आहेस. आज मी प्रार्थना करतो, जे कोणी दुःखी आहे, त्रस्त आहे जीवनामध्ये प्रभू, तुझी आशा आणि तुझ्यावर विश्वास ठेवून वाट पाहत आहे, आज त्या प्रत्येकांना तू भेट, त्यांची काळजी घे, त्यांना तू स्पर्श कर आणि प्रभू आज त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये आश्चर्यक्रम घडून येऊ दे. सर्व गौरव तुला देतो प्रभू. ज्याप्रमाणे अंमलदाराच्या घरात प्रभू आश्चर्यक्रम झाला, आज प्रभूजी प्रत्येक कुटुंबामध्ये पण हा आश्चर्यक्रम घडून येऊ दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला, देव मोशेस हे बोलला, 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 देव मोशेस. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.